संपर्क प्रमुख श्री सुनील शिंदे यांनी प्रस्तावित केल्यानंतर त्यांनी सांगितलं की नक्कीच तिकडल्या शिवसेनेमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होताना दिसत आहे. खूप काळानं मी इथे आलो, विशेषतः या भागातले प्रमुख नेते शिवसेनेचे अनिल भैया राठोड यांच्या निधनामध्ये नक्कीच खुर्ची आवटे आलेले या थोडस शिवसैनिकांमध्ये एक पोरगेपणाची जाणीव झाली. काय होईल काय नाही हा संभ्रम थोडा लोकांमध्ये आमचा निर्माण झाला. त्या पद्धतीने आम्ही भैयांचा विधानसभेत पराभव झाला, तो सुद्धा धक्कादायक. तो का आणि कसा घडवण्यात आला हेही सगळ्यांना माहिती. त्या काळात राजकीय उलटापालटी झाल्या महाराष्ट्रात. पण इथे जेव्हा आलं तेव्हा मला एक सगळ्यात आधी हे लक्षात आलं ते म्हणजे शिवसेना किंवा राजकीय पक्ष नाही तर या नगरमध्ये संपूर्ण राजकीय आणि सामाजिक व्यवस्था दिली. इथे गुंडांचं राज्य असतं. या नगरमध्ये गुंडांचं राज्य असतं. झुंडशाही गुंडशाही हीच लोकशाही. त्यासाठी बहुधा हे गुंड हे सरकार पक्षात सामील झाले. आमदार कोणी असते त्यांचे पोशिंदे असते. इतक्या निश्चित प्रकरणांची फाईल माझ्या समोर पडली आहे 2 दिवसात. कदाचिपासून बिहार मधला हा एखादा भाग आहे का असं मला वाटलं. मगर आमच्या मुंबईमध्ये कधी काही दाऊद इब्राहिम नावाचा एक गुंड होता, तो नंतर पळून गेला. छोटा शकील नावाचा एक गुंड होता, तोही पळून गेला. अशा अनेक गुंड मुंबईमध्ये आम्ही पाहिले. त्याच्याशी संघर्ष केला शिवसेना. आम्ही पळून आम्हाला घाबरूनच गेले सगळे गुंड. ते मुंबईमध्ये जमिनी बळकावणं बरं का, मुंबईमध्ये जमिनी बळकावणं जबरदस्तीने तिथे जाऊन आपला ताबा सांगायचा, ताबा. आणि मी इथे ताबेगिरी हा शब्द इथे ऐकला खूप वर्षांनी. ताबा घ्या, ताबा. तर मुंबईमध्ये हे दाऊद त्याच्या गँग सगळ्या गुंडांच्या गँगच्या जमीन माफिया, ही माफियागिरी त्या पद्धती दाऊद इब्राहिम, छोटा शकील, अबू सालेम, अन्य काही टायगर मेमन अशा पद्धतीची खंडना, जमिनी बळकावणं, दहशत नगर सारख्या शहरामध्ये व्हावं. लोक दहशतीखाली चालावे, लोकांना इथे काम धंदा व्यापार करायची भीती वाटावी आणि हे शहर सोडून बाहेर जावं. या राज्यातल्या एका प्रमुख शहराची एकेकाळी या शहराला प्रतिष्ठा होती. ही स्थिती इथे एखाद्या राजकीय पक्षामुळे आणि त्यांच्या आमदारांमुळे असेल. मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे की नाही, आणि गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा यांचे कोणी पोशिंदे असतील तर ते काय करतात, ते इकडला जो ताबेगिरीचा पैसा आहे तिकडून जातोय का, त्यांना कोण पाठीशी घ्यायचं. इकडले खासदार, इकडले महसूल मंत्री, या भागातले इतर जे कोणी प्रमुख लोक आहेत त्यांचं लक्ष आहे की नाही. लोकांनी या दहशतीखाली किती काय जगायचं, किती खून झाले इथे त्या भागात किंवा जिल्ह्यामध्ये पहा ना तुम्ही. कालच एका वकिलांचा त्याचा खून झाला, परंतु हे सगळ्या आसपासच्या गोष्टी घडतायत.
आणि या खंडणीसाठी आणि या देवस्थानाच्या जमिनी लुटल्या गेल्या, शैक्षणिक भूखंड लुटले गेले. देवस्थानाच्या जमिनी तरी सोडा गेले. एका बाजूला राम मंदिराचं मार्केटिंग करताय, राम 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 करताय, हा, आणि ते देवस्थानाच्या जमिनीकडल्या आमदार आणि त्यांचे लोक लुटतायत, शैक्षणिक भूखंड लुटतायत, शिवसेनेच्या नगरसेवकांची कामं रोखली जातात. हे आयुक्त जे आहे तिकडे कोणी त्यांना सांगू इच्छितो, ठीक आहे, आम्ही असं ठरवलंय की ही गुंडगिरी आणि ही झुंडशाही अनिल भैया राठोड असतो ते त्यांनी नक्की तिथे एक टक्कर दिली, तुला आतापर्यंत दिली आहे. तर मी शिवसैनिकांना सांगितलं, मगाशी माझी संपर्क प्रमुख इंग्लिश यांच्याशी चर्चा झाली. काँग्रेसचे इकडले प्रमुख पदाधिकारी मला भेटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, इकडल्या पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना माझं आव्हान, ही गुंडगिरी आणि जी काय ताबेगिरी म्हणतात तुम्ही त्याला आहे ताबामारी, त्या ताबामारीवर कशी छापामारी करायची आम्हाला. आमचा इशारा आहे या सरकारला, इकडल्या प्रशासनाला, इकडल्या पोलिसांना की ही ताबामारी थांबली नाही, ही दहशत थांबली नाही, ही गुंडगिरी थांबली नाही तर शिवसेना रस्त्यावर, आणि नुसते रस्त्यावर उतरणार नाही तर मुंबईत ज्या पद्धतीने आम्ही लढतोय लढलो किंवा इतर भागात लढतोय, या रस्त्यावर तमाशा होईल नका. तेच करत असताना मगाशी मला काँग्रेसचे नेते किरण काळे ते भेटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटले. त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडी म्हणून या ताबामारी विरुद्ध आमदारांच्या त्यांच्या गुंडटोळ्यांच्या ताबामारी विरुद्ध एक विराट मोर्चा या नगरमध्ये लागला. तो पोलीस प्रमुखांच्या कार्यालयावर काढावा, तो इकडल्या ताबामारी टोळीचे जे प्रमुख आहेत आमदारीकडले त्यांच्या घरावर काढावा आणि एक इशारा द्यावा. या संदर्भात आमची तयारी सुरू आहे. या नगरमधली गुंडगिरी, झुंडशाही, लुटमार, खंडणीशाही याच्या विरुद्ध आम्हाला आवाज उठवावा. राजकारणात होतच असतो. पक्ष संघटनेसाठी आम्ही इथे आलेलो आहोत, माणसांसाठी मेळावा आहे आमचा. पण मला भेटलेला इकडला प्रत्येक माणूस, मग शिवसैनिक असेल, इतर पक्षाचा असेल, सामान्य नागरिक असेल, प्रत्येकानं नगरच्या गुंडगिरी विरुद्धच माझ्याकडे जातो. नगरची गुंडगिरी ही तुमची ताबामारी, व्यापारी मला भेटे, आम्हाला व्यापार करणं मुश्किल, साधं दुकान चालवणं मुश्किल झालं. हे महाराष्ट्रातल्या एका शहरामध्ये घडत आहे आणि भारतीय जनता पक्ष नैतिकतेच्या गोष्टी मानतात. ठीक आहे, पाहू आम्ही, पण ही लढाईला सुरुवात झाली आहे म्हणा गुंडगिरी. आणि शिवसेना जेव्हा गुंडगिरीच्या विरुद्ध उभी राहते तेव्हा ती गुंडगिरी पूर्णपणे आम्ही मोडून करतो. त्या हवं ते करा, रस्त्यावरती तुम्ही उतरता का आम्ही उतरतो बघतो, तुम्ही गुंडा असाल तर आम्ही महागुंडा. बोला काय संजय पाटील यांचे सर्व मागण्या पूर्ण झाल्या, मात्र आता कुठेतरी फसवणूक झाल्याचं बोललं जातं. त्यांनी बोललं पाहिजे ना माझी फसवणूक झाली म्हणून. ते तर मुख्यमंत्र्याला मिठी मारताना पाहिलं मी, आम्हाला आनंद झाला. मुख्यमंत्र्यांना कडकडून त्यांनी मिठी मारलेली आहे. त्यांच्या समाजाचं काय संपूर्ण आता म्हणणं आहे ते समजून घ्यावं लागेल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत या विषयावरती कोणते राजकारण करू इच्छित नाही. जर सन्मानाने हा तोडगा निघाला असेल आणि श्री मनोज जरांगे पाटील समाधानी असते आणि त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यांच्या गावातून निघताना त्याबाबत ते समाधानी असते, त्याच्यावर आमचं काहीच म्हणणं नाही. पण लोकांनी काही शंका उपस्थित केल्या. लोकांचं असं म्हणणं ही तोंडाला पानं पुसली आहे, ही फसवणूक आहे, असे विविध प्रकारचे मी आज प्रतिक्रिया पाहतो. तर मला त्याच्यावरती आम्हाला बोलायचं नाही. मला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता नाही.
कोणताही समाज एकमेकाच्या विरुद्ध उभा राहू नये, हा महाराष्ट्र एक संघ असा. पोलीस माझं काही वापर करू शकत नाही, आमचा बॉस सागर बंगल्यावरती बसलेला आहे असं निलेश आहे. अधिकाऱ्यांच्या कानाखाली बुलडोजर राज्य आलाय बॉस सागर बंगल्यावर ठीक आहे. कोणाचा बॉस सागर बंगल्यावरती असतो, कोणाचा बॉस अशा प्रकारे पाकिस्तानात बसलेला असतो. ही जी भाषा आहे कोणा असं कोणी करत असेल या राज्यामध्ये, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती भाषा केली. मी दुसरं कोणी काय अशी भाषा करत बोलतो, गृहमंत्री आहे, गृहमंत्र्याने पुढे येऊन सांगायला पाहिजे. या महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती बिघडण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यावर निवडणुका लढणार खूपच आहे की प्रभू श्रीरामाच्या नावानं जर कोणी दंगे करणार असतील तर मला असं वाटतं की हा प्रभू श्रीरामाच्या विचारांचा पराभव. एक लक्षात घ्या, तुम्ही मत तुम्ही केलेल्या कामावर माग, रामाच्या नावावर भीक तर देवाच्या नावावर भीक हे भिकारी सुद्धा माग. रामाच्या नावावर मत मागा आणि तुम्ही दाखवा तुमची कर्तव्य. मराठा समाजाला आरक्षणाची निश्चित केल्यानंतर ओबीसी समाजाला झटका असं वाटायला लागलं, आता आपलं आरक्षण राहणार हे टिकणार. मला असं वाटत नाही की आमची भूमिका अशी आहे की कोणाचंही काढून काही देऊ नये. मग धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, त्यांना तुम्ही देताय ते दुसऱ्यांचं उडवडून देऊ नका. प्रत्येकाचे समाधान होईल असा प्रकारचा निर्णय व्हावा. पण काल मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे गुलाल उधळला, मला असं वाटतं की दुसरा समाज हा अस्वस्थ आहे आणि राज्यात असं होईल. पंकजा मुंडे यांनी पण सांगितले की धक्का सरकारने जे सांगू म्हणजे आता भाजपमध्ये म्हणजे राज्य सरकारमध्ये सुद्धा मी या राज्यामध्ये असं प्रथमच पाहिलेलं आहे की कॅबिनेट मधले 10 मंत्री या विषयात 10 तोंडाला बोलतात. सरकारमध्ये एक वाक्याने एकमत नाही. मुख्यमंत्री एक बोलतात, त्यांचे मंत्री वेगळं बोलतात. मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख असतात. मुख्यमंत्री बोलतात म्हणजे सरकारची भूमिका, तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध अनेक मंत्रीच्या भूमिका मांडतात, तेव्हा सरकारमध्ये एक वाक्य पदावरती म्हणजे सरकारचं बोलतं पावलं आहे. मला मनसे म्हणते मला इंडिया आघाडीतून नितीश कुमार जो बाहेर पडलाय, मंत्रीजी पण बाहेर पडलाय, हा पहिले बाहेर पडला, आघाडीची सगळी उत्तम आहे, उत्तम आहे, अत्यंत उत्तम आहे. मुळात ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडले, आप इंडिया आघाडीतून अजिबात बाहेर पडलेली नाही. नितीश कुमार यांचा हा खेळ नेहमी चालू असतो. त्यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही, आम्ही त्यांना फार जवळून ओळखतो. गेल्या काही दिवसापासून ते आजारी आहे. ते काही व्यक्तिगत कारण असू शकतात, पण नितीश कुमार हे आमच्यापासून दूर गेल्यामुळे बिहारच्या राजकारणावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. बिहारमध्ये तेजस्वी यादव आणि काँग्रेस आणि इतर लहान पक्ष हे मिळून त्यांची आघाडी लढते. आपचं म्हणाल तर दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचं गठबंधन झालेलं आहे. लवकरच ते जाहीर होईल. दिल्लीत म्हणते 7 जागांपैकी पुणे किती लढायचं आहे त्याच्यावर दिल्लीमध्ये एकमत झालंय. पंजाब हे स्वतंत्र राज्य आहे. पंजाब मधली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, जशी केरळमधली आणि बंगालमधली. पण या तिन्ही राज्यामध्ये मी खात्रीनं सांगतो भारतीय जनता पक्षाचा पराभव कुठे तृणमूल काँग्रेस करेल किंवा आप करेल आणि शेवटी हे इंडिया आघाडीतच राहणार. सध्या अस्वस्थ दिसत आहेत, त्यांच्या बाजूने कुठे बोलणार नाही. राजीनामा द्यावा. इतके अस्वस्थ मनाने त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये. मुख्यमंत्री भूमिका घेतात, तुम्ही घेता. तुमच्यामध्ये जर मतभेद असतील मंत्रिमंडळामध्ये तर तुम्ही ते शिवसैनिक आहेत पूर्वाश्रमीचे, स्वाभिमान आहे त्यांच्यामध्ये असं मी मानतो, त्यांनी दूर व्हायला पाहिजे असं. इंडिया आघाड़ी को नितीश कुमार जी बीजेपी के साथ जा रहे हैं, देखिए नीतीश कुमार जी मुझे लगता आज या कल नया मार्ग निकाल रहे हैं.
हमें पहले से उसका अंदाज था कि कुछ हो रहा है, लेकिन बिहार में तेजस्वी यादव और कांग्रेस पार्टी और छोटे दलों ने मिलकर एक बहुत ही मजबूत गठबंधन बनाया है और बीजेपी के सामने एक चैलेंज लेकर खड़े हो गए और बिहार में हमको इंडिया आघाड़ी को अच्छा यश मिले। नीतीश कुमार आते जाते रहते हैं। अभी अयोध्या में राम है तो बिहार में पलटू राम है। हाँ, ये दो राम की राजनीति ये लोग कर रहे। अब पलटू राम तो बोले तो बीजेपी को बोलना चाहिए कि बीजेपी का ये कहना था, अमित शाह जी का ये कहना था। जब नीतीश कुमार जी लालू के साथ गए तो अमित शाह ने कहा था कि अब हम नीतीश कुमार को कभी हमारे साथ नहीं लेंगे, चाहे हमारे दरवाजे पर हाथ जोड़कर भी खड़े रहे। तो नीतीश कुमार अब एनडीए के मेंबर नहीं बनेंगे, ये मेरा बिहार के जनता को वचन है। अब यह वचन का क्या हो गया, क्या हो गया? तो सबसे बड़े पलटू राम बीजेपी के लोग हैं। तो अयोध्या का राम अलग है या और एक पलटू राम अलग है। दूसरी बात, जिस तरह से राहुल गांधी की यात्रा निकली है, उनकी यात्रा के ऊपर खड़े हो यात्रा को रोका जा रहा है। यात्रा रोकने के लिए पूरी कोशिश ये लोग कर रहे हैं। इसका मतलब आप डर रहे हैं। आप एक जगह पे 400 पार, आपकी बार 400 पार, तो डरते क्यों हो? आपके मन में डर क्यों है? राहुल गांधी का, महाराष्ट्र में शिवसेना का, तो आप डर क्यों रहे हो? अगर आपको 400 पार का इतना विश्वास है तो आपको डरने की जरूरत नहीं। मैं आपको ये कहना चाहूँ, डरो मत, हमारा सामना करो। लेकिन राहुल गांधी चाहे मणिपुर हो चाहे असम हो, आगे जा रहे, रोकने की कोशिश की है, उनके काफिले पर हमले हो रहे और फिर भी उनकी यात्रा आगे चल रही। एकीकडे महाराष्ट्रामध्ये जिथे अनेक गर्दी येतात सगळ्या दुसरीकडे अनेक पवारांचा पाच पवार मी नगरमध्ये पाहतो गुंडगिरींना, राज्यात गुंडगिरीच्या पाया होता। मी आज नगरमध्ये आहे, नगरच्या आमदारांच्या गुंडगिरीच्या कथा ती काय का, तर तुम्ही बिहारच्या कथा विसरा। इथे प्रचंड दहशत आहे नगरमध्ये। विषय असा आहे की तुम्ही आज नगरच्या आमदारांबद्दल बोलताय, त्यांच्या गुंडगिरीबद्दल बोलताय। 1 वर्षापूर्वी हेच आमदार तुमच्या बरोबर होते, तेव्हा त्यांच्याबद्दल कोणी काय बोलत नव्हतं। महाविकास आघाडीमध्ये हे आमदार होते की म्हणजे अनिल राठोड आमदार होते त्या काळामध्ये। अनिल राठोड इकडल्या गुंडगिरीविरुद्ध लढत हे सगळ्यांना माहिती हो ना। गेल्या नवीन सरकार आल्यापासून त्यांची गुंडगिरी वाढली असं मी सांगतो। हे नवीन सरकारमध्ये हे जे काय झालंय सगळं इकडे तिकडे, त्याच्यानंतर कोणाचाही नियंत्रण राहिलं नाही। जसं आता एका आमदाराविषयी बोललात ना, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय, ही भाषा आहे। कोणाचा बॉस कुठे आहे एकदा स्पष्ट होऊ द्या गुंडगिरीच्या बाबतीत। आंबेडकर ज्या पद्धतीनं काँग्रेसवर दबाव टाकते त्या इंडिया आघाडीप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची वाटचाल मला असं वाटत नाही। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, डावे, बरं का, असं एक मजबूत आघाडी आमची झालेली आहे। त्यांच्यामध्ये कुठेही आमच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही। इतर पक्षांशी चर्चा सुरू आहे। वंचित बहुजन आघाडी, मी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू। आपण एक सगळ्यांनी ठरवायला पाहिजे, आम्ही असं नाही म्हणतो की तुम्हाला काँग्रेसची जिरवायची आहे की भाजपला हरवायचं आहे, हा तुम्ही निर्णय घ्या। सगळं आम्हाला असं वाटतं एकमेकाची जिरवायला पुढला भरपूर काळ आहे आणि भाजपला हरवायचं आहे। वंचित बहुजन आघाडीला जे हवंय ते आघाडी द्यायला तयार, आणि आम्ही त्यांना अत्यंत सन्मानाने आमंत्रित केलेलं आहे। 30 तारखेच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चर्चेसाठी उपस्थित आहेत। शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी जागा लढवून मिळाल्या तर दोन जागा दावा करतात। शिवसेना महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 23 जागा लढणार, बरोबर। नितीश कुमारांनी आपल्या राजीनामा दिला, नगरमधली शिर्डी तर नक्कीच आहे त्या भागात।
जर काँग्रेसने आम्हाला ही लढण्याची संधी दिली, ही जागा ती लढू आम्ही. आमच्याकडे उत्तम उमेदवार आहेत 48 मतदारसंघामध्ये. आम्हाला उमेदवारांची अनवा नाही. जर काँग्रेसने सांगितलं ही जागा राष्ट्रवादीकडे आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं की जागा शिवसेना लढेल का, आम्ही त्याला ताबडतोब हो सांगतो. तिन्ही जागा घेतल्यानंतर याचा अर्थ जागा वाटप फायनल झाले. जागा वाटप पूर्ण फायनल. काँग्रेस किती आणि राष्ट्रवादी किती? बघा, मी तुम्हाला शिवसेनेचा आकडा सांगतो. जो म्हणजे 30 वर्षापासून आम्ही जो लढतो साधारण तेवढ्याच्या आसपास जागा आम्ही लढू. नितीश कुमारांनी आता राजीनामा दिला, आताची नवीन दिल्ली बातमी. हो, तेवढं त्यात नवीन काय, त्यांचा छंद आहे तो. त्याच्यामुळे त्यांच्या छंदाचा आड आम्ही येत नाही. एक वेगळा प्रश्न, ज्येष्ठ पत्रकार आहात, आमचे सर्वांचे आदर्श आहेत. गेले 5-6 वर्षापासून एकूणच राजकारणाचं जे काही बदलतं राजकारण, कोणाला धर्म झाले, एक पत्रकार म्हणून तुम्ही कसं पाहता? त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची ही परंपरा कधीच नव्हती. महाराष्ट्र देशातल्या राजकारणाच्या दृष्टीनं सगळ्यात सुसंस्कृत राज्य. राजकारण आणि प्रशासनामध्ये महाराष्ट्राला प्रतिष्ठा देशात लागली. पण दिल्लीमधल्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रीय स्तरावर. त्याचं चित्र आपण पाहतो. महाराष्ट्रामध्ये इतका कमालीचा द्वेष आणि आपस एकमताविरुद्ध राजकारणात कधीच नव्हता. राजकीय मतभेदा पलीकडे आम्ही नाती टिकवून ठेवतो. पण आज भारतीय जनता पक्षाचं राजकारण इतकं घसरलेलं आहे दिल्लीतून आणि महाराष्ट्रातून की राजकीय विरोधक हा दुश्मन आहे, शत्रू आहे आणि त्याला कुटुंबासह खतम केलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण या राज्यात दुर्दैवाने निर्माण झालं. आम्ही बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील, विलासराव देशमुख असतील, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बरं का, यशवंतराव चव्हाण, बारिस्टर रणकुले असे अनेक राज्यकर्ते. तर इतकं खालच्या स्तरावर द्वेष, सूड, बदला अशा प्रकारचं राजकारण हे गेल्या 5-6 वर्षात महाराष्ट्रात दिसत आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला, प्रतिष्ठेला काळीमा फासणार. नितीश कुमार राजीनामा दिला, देऊ द्या. त्यांना अधूनमधून विस्मरणाचा झटका आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा वैद्यकीय अहवाल असा आहे की त्यांची 75% मेमरी ही लॉस आहे. हे मी सत्य सांगतो. ते आजारी आहेत आणि मानसिक दृष्ट्या जास्त आजारी आहेत आणि त्यांना अधूनमधून विस्मरण होतं. त्यांची स्मृती परत आली की ते परत इंडियामध्ये. पंकजा मुंडे म्हणताय की आता 1 मराठा आता 1 लाख ओबीसी असं म्हणा. आता या राज्यामध्ये हे असंच चालणार आहे का हा विचार सगळ्यांनी एकत्र होऊन केला आणि यासाठी राज्याला खंबीर आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज. दुर्दैवाने असती नाही. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.